मंडळी, आता नवीन कामगार कायद्यांमुळे कर्मचाऱ्यांचे कामाचे तास, पगार म्हणजेच सॅलरी स्ट्रक्चर, पीएफ, ग्रॅज्युइटी आणि सामाजिक सुरक्षा म्हणजेच सोशल सिक्युरिटी यासारख्या अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये आता बदल होणार आहेत. तर ते बदल नक्की काय होणार आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या पगारावरती काय होणार आहे ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल. मित्रांनो, केंद्र सरकारने अस्तित्वात असलेल्या 29 जुन्या कामगार कायद्यांमध्ये बदल करून त्यांचे रूपांतर 4 नवीन कायद्यांमध्ये केले आहे. याला भारताच्या इतिहासातील सर्वात मोठं लेबर रिफॉर्म मानलं जात आहे. आता लेबर रिफॉर्म म्हणजे जुन्या कायद्यांमध्ये काहीतरी नवीन ऍड करणं, यालाच लेबर रिफॉर्म असं म्हटलं जातं. आणि आता याच्यामध्ये 4 मेन कायदे होते, त्याच्यामध्ये सरकारने काहीतरी बदल केले आहेत. तर याच्यामध्ये पहिला कायदा म्हणजे कोड ऑन वेजेस 2019 म्हणजे कमीत कमी वेतन. आता इथून पुढे प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळे कमीत कमी वेतन नसेल आणि संपूर्ण देशासाठी एक समान मिनिमम वेतन सरकार आता ठरवून देणार आहे. याच्यामध्ये अजून एक म्हणजे वेतन देण्याची जी तारीख. खरं तर कर्मचाऱ्यांचे वेतन 31 किंवा 1 तारखेला होत असतं, पण आता इथून पुढे सगळ्या कंपन्यांना 7 तारखेच्या आतच पगार देणं कंपन्यांना अनिवार्य असेल. त्याच्यानंतर दुसरा कायदा म्हणजे इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड 2020. याच्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे ले ऑफ. आता नवीन नियमानुसार 300 कर्मचारी असलेल्या कंपन्या सरकारला न विचारता कर्मचाऱ्यांचा ले ऑफ कधीही करू शकतात. आता याआधी ही मर्यादा 100 कर्मचाऱ्यांची होती, पण यामध्ये सुद्धा आता चेंजेस केले आहेत. यानंतर तात्पुरत्या कर्मचाऱ्यांसाठी सुविधा. आता तात्पुरत्या कर्मचाऱ्यांनाही उदाहरणार्थ 6 महिने किंवा 1 वर्षासाठी काम करणारे जे कर्मचारी असतात, कामगार असतात, त्यांना आता कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा आता इथून पुढे मिळणार आहेत. तिसरा कायदा म्हणजे कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020. खर तर गिग वर्कर्सना कायदेशीर मान्यता म्हणजे स्विगी आणि झोमॅटो यासारख्या सेवांसाठी काम करणारे जे डिलिव्हरी बॉय असतात त्यांना गिग वर्कर्स म्हणतात आणि यांना सुद्धा आता कायदेशीर मान्यता मिळणार आहे. यानंतर असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी EPFO, ग्रॅज्युइटी, त्याच्यानंतर प्रसूती भत्ता म्हणजेच मॅटर्निटी बेनिफिट यासारख्या सुविधा आता यामध्ये ऍड केल्या आहेत. त्याच्यानंतर ऑपरेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स. खरं तर काही जे कामगार असतात ते धोक्याच्या ठिकाणी काम करत असतात, तर यांच्यासाठी सुद्धा आता नवीन सोयी सुविधा सरकारने ऍड केल्या आहेत. खरं तर धोक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वर्षाला मोफत आरोग्य तपासणी सुद्धा आता यामध्ये ऍड केली आहे. त्याच्यानंतर स्थलांतरित कामगार आणि कंत्राटी कामगार असतात, यांच्यासाठी सुद्धा सरकारने काही नवीन नियम आता या लॉ मध्ये ऍड केले आहेत. पण या कायद्याचा परिणाम आता नक्की काय होणार आहे ते सांगतो. खरं तर कामाचे तास आणि ओव्हर टाइम याच्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे नवीन कायद्यानुसार कामाचे तास ओव्हर टाइम मध्ये याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. खरं तर एका आठवड्यात कामाचे जास्तीत जास्त तास 48 ठरवण्यात आले आहेत. जर एखाद्या दिवशी 12 तास काम केलं तर आठवड्यात 4 दिवस काम करावं लागेल आणि बाकीचे 3 दिवस तुम्हाला सुट्टी मिळेल. जर आठवड्यात 5 दिवस काम करायचे असेल तर दिवसाला म्हणजेच दररोज 9.5 तास काम करावे लागेल आणि जर आठवड्यात 6 दिवस काम करायचे असेल तर दररोज किमान 8 तास काम करावे लागेल आणि आठवड्यात कमीत कमी 1 दिवस सुट्टी मिळणं आता बंधनकारक असेल. कर्मचाऱ्यांच्या मर्जीविरुद्ध ओव्हर टाइम करून घेतला जाणार नाही. तसेच आता कर्मचाऱ्यांच्या सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्यांना त्या दिवशीचे दुप्पट वेतन मिळणे किंवा देणे कंपनीला आता बंधनकारक असेल. महिलांच्या बाबतीत आता चांगले निर्णय या लॉ मध्ये घेण्यात आले आहेत. खरं तर आता महिला प्रत्येक क्षेत्रात नाईट शिफ्ट करू शकतात, परंतु यासाठी त्यांची लिखित परवानगी असणं आवश्यक असतं. तसंच कंपनीला त्यांच्या सुरक्षेची आणि प्रवासाची खबरदारी घेणे आता इथून पुढे बंधनकारक असेल. यानंतर CTC म्हणजेच कॉस्ट टू कंपनी, बेसिक पे, PF, ग्रॅज्युइटी या गोष्टींवर नवीन कायद्यांमुळे मोठ्या प्रमाणावरती आता बदल होणार आहे. याच्यामध्ये बेसिक पे, त्याच्यानंतर CTC याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा बेसिक पे हा त्यांच्या CTCच्या कमीत कमी 50% असायलाच हवा. याचा परिणाम पूर्वी अनेक कंपन्या बेसिक पे 35% ठेवून इतर अलाउन्सेस वाढवून देत होत्या. आता कंपन्यांना बेसिक पे CTCच्या 50% किंवा त्याहून अधिक ठेवणं हे बंधनकारकच असेल. पण याचा परिणाम तुमच्या PF आणि ग्रॅज्युइटीवरती मात्र नक्की होईल, कारण PF आणि ग्रॅज्युइटीची गणना ही बहुधा बेसिक पे वरती डिपेंड असते. बेसिक पे वाढल्याने या दोन्ही मध्ये सुद्धा वाढ होईल. आता इथं सांगायचं झालं, जर तुमचा CTC 50,000 असल्यास नव्या स्ट्रक्चर नुसार बेसिक पे CTCच्या किमान 50% म्हणजे 25,000
असणं आता गरजेचं आहे. बेसिक वरती 12% प्रमाणे पीएफ जर पकडला तर 3,000 होतात. उरलेली रक्कम म्हणजेच 22,000 ही इतर भत्ते म्हणून घेतली जाणार. अशा प्रकारे एकूण 50,000 मधून 3,000 वजा केल्यास तुमची येणाऱ्या पगार रक्कम ही 47,000 राहते. जुन्या स्ट्रक्चरमध्ये बेसिक पे सीटीसीच्या फक्त 30% म्हणजे 15,000 धरला जायचा. त्यावर 12% प्रमाणे पीएफ 1,800 रुपये होत असे. बाकी 23,200 इतर भत्ते मिळून मिळत होता. त्यामुळे 50,000 मधून 1,800 वजा केल्यावर टेक होम पगार तुमचा 38,200 मिळत होता. नवीन लेबर कोड लागू झाल्यानंतर बेसिक पे वाढल्यामुळे पीएफ वाढतं आणि त्यामुळे टेक होम पगार जुन्या पगारापेक्षा कमी होतो. त्यानंतर पीएफ आणि ग्रॅज्युटीमध्ये वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्याला दीर्घकाळ आणि निवृत्तीनंतर अधिक आर्थिक फायदा होईल. आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमचं ओपिनियन किंवा तुमचे जे काही पॉइंट्स असतील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.